मोर्शी वनपरिक्षेत्रामध्ये दिनांक 17 एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास एका शेतकऱ्यास नाल्यामध्ये एका बिबट्याचे पिल्लू दिसले। सदर शेतकऱ्याने ते बिबट्याचे पिल्लू घेऊन वनपरिक्षेत्र कार्यालय मोर्शी येथील सुरत्रे वनपरिक्षेत्र अधिकारी यांच्या ताब्यात दिले असता वनपरिक्षेत्र अधिकारी मोर्शी यांनी तात्काळ पशुवैद्यकीय अधिकारी यांना माहिती दिली व बिबट्याचे पिल्लूची वैद्यकीय तपासणी केली। त्यानंतर ज्या जागी बिबट्याचे पिल्लू मिळाले तेथे हे पाहणी केली व सतत 2 दिवस बिबट पिल्लूला त्या जागी रात्रभर ठेवले, पण मादी बिबट्याला घटनास्थळी आली नाही। त्यानंतर त्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी मोर्शी यांनी गजेंद्र नरवणे, उपवन संरक्षक अमरावती वन विभाग यांना दिली असता त्यांनी अमरावती रेस्क्यू टीम मधील अमोल गावनेर यांना माहिती दिली व घटनास्थळी रेस्क्यू टीमला जाण्यास सांगितले असता रेस्क्यू टीमने सर्व साहित्यनिशी घेऊन घटनास्थळी पोहोचली व मादी बिबट्याचा शोध घेण्यास दुपारी 12 वाजतापासून सुरुवात केली। रेस्क्यू टीमला बिबट्याचे अस्तित्वाचे पुरावे दिसले, जसे पगमार्क, विष्ठा। त्यानंतर रेस्क्यू टीमने आणखी जंगलनाला पिंजून काढला असता अखेर सायंकाळी 6 वाजता रेस्क्यू टीमला प्रत्यक्ष बिबट दिसला, पण त्या टीमला खात्री नव्हती की तो बिबट मादी आहे की नर आहे। त्यानंतर रेस्क्यू टीमने बिबट्याला आणखी जवळ जाण्याचा प्रयत्न केला व खात्री केली की सदर बिबट नसून मादी आहे व त्यानंतर रेस्क्यू टीमने ते बिबट्याचं पिल्लू तेथील झुडपामध्ये ठेवलं असता प्रथम सायंकाळी 6:45 मादी बिबट्याने पिल्लूची पाहणी केली व तिथून एकटीच निघून गेली व रात्री 9 वाजता परत आली व बिबट पिल्लूला तेथून घेऊन गेली। सदर कारवाई गजेंद्र नरवणे, उपवन संरक्षण अमरावती, वन विभाग अमरावती, डॉक्टर स्वप्नील सोनवणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली। सदर कारवाईमध्ये सहभागी कर्मचारी सुरत्रे वनपरिक्षेत्र अधिकारी मोर्शी, अमोल गावनेर, फिरोज खान, सतीश उमक, मनोज ठाकूर, अभि व्यवहारे, इंद्रप्रताप ठाकरे होते। ब्युरो रिपोर्ट, VCN न्यूज, अमरावती।